झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मनमाडमध्ये मोकाट गायींमुळे भीषण अपघात, 2 शाळकरी मुलांचा मृत्यू। मोकाट जनावरांवर अधिक कठोर कारवाईची मागणी। मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत, तसेच अपघातांची संख्या देखील वाढत आहे। अशीच एक घटना मनमाड येथे घडली। मोकाट जनावरांमुळे 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला। मनमाड शहरातील नॅशनल हायवे N753 वर चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर झालेल्या भीषण अपघातात 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। चांदवडकडून मनमाडकडे येत असताना अचानक रस्त्यावर मोकाट गाई समोर आल्याने मोटरसायकलवरील चालकाचा बॅलन्स गेला आणि ती मोटरसायकल पडली। त्याच वेळी मागून आलेल्या ट्रकने दोन्ही मुलांना चिरडले। अपघात इतका भीषण होता की दोघांची ओळखही लगेच पटवणे कठीण झाले। मृत मुलांची नावं आदित्य मुकेश सोळसे वय 13 आणि वैष्णवी प्रवीण केकान वय 12 अशी आहेत। दोन्ही शाळकरी मुलं हनुमान नगर येथील रहिवासी होते। अपघातानंतर दोन्ही मुलांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे मनमाड शहरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत मोकाट जनावरांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी विजय धामणे, झेप मराठी, नांदगाव। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।